नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हाय. तर क्वेश्चन रीड करूया. नंबर्स आर सिलेक्टेड ॲट अ रँडम वन ॲट अ टाइम फ्रॉम द 2 डिजिट नंबर्स 00, 01, 02 up to 99 with replacement. An event E occurs only if the product of the two-digit selected number is 24. If four numbers are selected, then the probability that the event E occurs at least 3 times is काय असेल? तर हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. तर याची सोल्युशन कसं लिहायचं ते बघूया. तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये इव्हेंट ई दिलेला आहे. इव्हेंट ई काय अकर्स करतोय? द प्रोडक्ट ऑफ अ टू डिजिट नंबर इज 24. प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर इज 24. नाव जर इव्हेंट ई अकर करत असेल, प्रोडक्ट ऑफ अ टू डिजिट नंबर इज 24. तुमचा सॅम्पल स्पेस काय आहे? 00 पासून ते 99 पर्यंत, बरोबर. मग याचा इव्हेंट ईचा सॅम्पल स्पेस काय येईल सांगा बरं. इव्हेंट ई मध्ये असे कोणते टू डिजिट्स नंबर आहेत ज्यांचं प्रोडक्ट्स त्या डिजिट्सचं प्रोडक्ट 24 येईल, म्हणजे मल्टिप्लिकेशन 24 आलं पाहिजे. तर फर्स्ट नंबर आपण घेतला 38, 8 3 जा 24. सेकंड नंबर येईल तुमचा 46, 6 4 जा 24. थर्ड नंबर जर तुम्ही बघितलं तर 64 येईल, 6 4 जा 24. अँड फोर्थ नंबर येईल तुमचा 83, राईट. ते 4 नंबर्स येतील. मग तुमचं एन ऑफ ई काय झालं? 4 झालं, बरोबर. आता इथे टोटल नंबर्स किती आहेत? टोटल नंबर्स पण तुम्हाला माहीत असायला हवे. आता कन्फ्युजिंग तुम्ही व्हाल इथे बिकॉज ऑफ त्यांनी क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की टू डिजिट नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 00 अँड अप टू 99. पण जर आपण इन 1 to 100 मध्ये बघितलं तर टू डिजिट नंबर स्टार्ट होतात 10 पासून ते 99 पर्यंत, असे टोटल 90 नंबर्स आहेत, बरोबर ना. टोटल 90 टू डिजिट्स नंबर आहेत. टू डिजिट्स नंबर, बरोबर का नाही. पण जर तुम्ही 90 घेतलं तर तुमचा आन्सर रॉंग होणार. मग मला काय करायचे? तर त्यांनी इथे बघा ॲडिशनल पार्टमध्ये त्यांनी सांगितले तुमचा सॅम्पल स्पेस स्टार्ट होतो 00 पासून, म्हणजे 00 हा पण टू डिजिट नंबर आहे, 01 पण टू डिजिट नंबर आहे, 02 हा पण टू डिजिट नंबर आहे. म्हणजे अप टू ॲज ऑन 09 पर्यंत हे सगळे टू डिजिट नंबर आहे 10च्या आधीचे. मग ते किती आहेत? तर ते 10 आहेत ना, 00 पासून काउंट केले तर ते ॲडिशनली 10 नंबर येतील. असे तुमचे टोटल नंबर किती येतील? तर 100 येतील, बरोबर. म्हणजे तुमचा कॅपिटल एन काय आला? 100 आला. बघ आता तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ई फाइंड आउट करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ ई काय आली? प्रोबॅबिलिटी कोणती फाइंड करतो? नंबर ऑफ ई, बरोबर ना, डिवायडेड बाय टोटल नंबर. मग किती आहे टोटल नंबर? प्रोबॅबिलिटी ऑफ ई काय आहे तुमची? 4. टोटल नंबर पी काय आहे? 100. आता याला तुम्ही अजून रिड्यूस फॉर्ममध्ये करा. तर 4 1 जा 4, 4 2 जा 8, इथे 2 रिमेनिंग, 4 5 जा 20. मग आलं तुमचा आन्सर 1/25. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ई काय आली तुमची? 1/25. नाव तुम्हाला फाइंड काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये? द इव्हेंट ई अकर्स ॲट लीस्ट 3 टाइम्स. 3 टाइम्स जर अकर करत असेल, ॲट लीस्ट 3 टाइम्स सांगितलंय त्यांनी. म्हणजे ॲट मोस्ट मोर दॅन 3, 3 अँड मोर दॅन 3, बरोबर ना. मग अशा वेळी आपण याला प्रोबॅबिलिटी ऑफ ईला पी कन्सिडर करतो. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. देअर इज अ
टू इव्हेंट्स पी अँड क्यू. पी रिप्रेझेंट करतं सक्सेसला आणि क्यू रिप्रेझेंट करतं फेलियरला. मग पी काय आलं तुमचं 1/25. मग क्यू कसं येतं? तुम्हाला माहित असेल हा फॉर्म्युला पी प्लस क्यू विच इज इक्वल टू 1 असतं. जर पी ची व्हॅल्यू 1/25 असेल तर क्यू ची व्हॅल्यू काय येणार? तर क्यू इज इक्वल टू 1 मायनस हे प्लस पी आहे ते इकडे जाऊन मायनस होणार. मग काय होणार? 1/25. मग 1 मधून 1/25 मायनस केले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही तुमचा आन्सर येईल 24/25. म्हणजे क्यूची व्हॅल्यू तुम्हाला आली 24/25. नाव तुम्हाला क्वेश्चनमध्ये फाइंड करायचंय प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ई अपर्ट ॲट लिस्ट 3 टाइम्स. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ई occurs at least 3 times. तेव्हा at least हा वर्ड येतो. at least तेव्हा लक्ष द्या की ती ही इव्हेंट असते. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ रँडम व्हेरिएबल. मग ती ॲटलिस्ट जेव्हा येतं तेव्हा त्यांची प्रोबॅबिलिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येते. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. मग 3 आणि 3 पेक्षा मोठी. जे टोटल तुम्हाला किती फाइंड करायचे तिथे? तर 4 नंबर्स आर सिलेक्टेड. 4च नंबर सिलेक्टेड होत आहे. बरोबर ना? मग 4 पैकी जर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स जर एक 3 असेल तर दुसरा पुढचा कितला असणार? तर 4 असणार. मग त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 4. बरोबर ना? एक्स तुमचा काय आहे? ग्रेटर दॅन इक्वल टू 3. म्हणजे 3 पण असणार आणि 3 पेक्षा मोठा पण असणार. मग 3 पेक्षा मोठा कितीपर्यंत जाऊ शकतो? तर 4च. दीपक त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले 4 नंबर्स आर सिलेक्टेड. बरोबर ना? इथे का 4 नंबर्स आर सिलेक्टेड. म्हणून इकडे आपण 4 पर्यंतच पुढे जाऊ शकतो. त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. मग या दोघांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग तो फॉर्म्युला काय आहे? तो बघूया नेक्स्ट सोबत. बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला बघा. अरे तर फॉर्म्युला बघा. एन सी एक्स टी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स हा बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 3 आणि 4 पुट करायची. मग इथे तुम्ही जर बघितलं तर एन काय आहे तुमचा? 4 आहे. एन कॅपिटल एन नाही बोलत मी. टोटल नंबर बोलत नाहीत मी किती 100 आहेत ते. मी या एनची गोष्ट करते. ह्या एन. एन म्हणजे इफ 4 नंबर्स आर सिलेक्टेड. इथे बघा 4 नंबर्स सिलेक्टेड होत आहे प्रोबॅबिलिटीसाठी. बरोबर ना? मग एन काय तुमचा येईल? 4. एन 4 आला. एक्स तुमचा एन जर 4 असेल मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3 फाइंड आउट करायचे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4. मग आता सिम्पली एक्सची व्हॅल्यू 3 पुट करायची. एन काय आहे तुमचा? 4. सी एक्सची व्हॅल्यू 3. पी काय आलाय तुमचा? 1/25. राईट. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस एक्स काय आहे? 3. क्यू काय आहे तुमचा? 24/25.
आणि n-x 4 - 3 काय येतं? तर 4 - 3 1च येतंय, राइट? प्लस आता प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू 4 पुट करायची. 4 c 4 1/25 the whole base to 4 into 24/25 the whole raised to 4 - 4 काय येणार? n-x. n पण 4 आहे, x पण 4 आहे. 4 - 0 आहे. बरोबर ना? मग बघा पुढे याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन n cx 4c3 याचं सिम्प्लिफिकेशन कसं येतं? तर याचे सिम्प्लिफिकेशन येतं 4 फॅक्टोरियल अपॉन 4 - 3 फॅक्टोरियल 4 - 3 दी होल ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. बरोबर ना? आणि 1/25चं 1 याचा क्यूब हा आतमध्ये जर पाठवला तर 1चा क्यूब 1च येतो आणि हा 25चा क्यूब फाइंड आउट करायची गरज नाही. ॲज इट इज 25 तर तुम्ही बसाच लिहा. नंतर 24/25 पण ॲज इट इज येणार का तर त्यांची पॉवर 1 आहे. त्याला ॲज इट इज पुट करून घ्या. पुढे 4c4 जेव्हा अशी टर्म येते ना तेव्हा याचा आन्सर 1च असतं. त्यामुळे याचं 1 आलं. त्याच्यानंतर इथेही 1 ची पॉवर 4 आहे तर 1 ची पॉवर 1च येते. 25 ची पॉवर 4 ती तुम्हाला फाइंड करायची गरज नाही. ॲज इट इज अशीच द्या. नेक्स्ट एनिथिंग रेज टू 0 1 असतं. म्हणजे 24/25 रेज टू पॉवर 0 आहे तर ते पण आन्सर 1च येणार. मग आता तुम्हाला हे सिम्प्लिफाय करायचे. 4 - 3 1 1 फॅक्टोरियल 1 राहतं. मग यांना सिम्प्लिफिकेशन कसं करायचं? तर बघा नेक्स्ट स्टेपमध्ये बघा 4 इंटू 3 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल डिस्ट्रीब्युशन कसं असतं? तर डिनॉमिनेटरला 3 फॅक्टोरियल इंटू 1/25 होल रेज टू 3 इंटू 24/35 प्लस 1/25 रेज टू 4. राईट? मग आता हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. इथे राहिलं 4 इंटू हा 24 मल्टिप्लिकेशनचा न्यूमिनेटरचा टर्म. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरची ही पॉवर जर 3 आहे आणि ही पॉवर याची पॉवर 1 आहे त्या कंबाईन होऊन 25 ची पॉवर काय होणार? 4 होणार. राईट? पुढे प्लस 1/25 होल रेज टू 4. आता बघा आलं तुमचं सोल्युशन. आता 25 रेज टू 4 दोघांचे बेसिस सेम आहेत. कॉमन लिहा. 25 रेज टू 4. नाव ही मल्टिप्लिकेशन करा. 24 4 किती येतं? 24 4 16 4 2 8 and 9 96. मग इथे आलं तुमचं 96 प्लस का तुमचा 1. एम आय राईट? मग 96 प्लस 1 किती आलं? 97/25 रेज टू 4. दिस इज युअर फायनल आन्सर. चेक करा हा कोणता ऑप्शन आहे ते पटकन. मग आपण पाठी गेलो तर पाठीमागे गेलो तर 97/25 रेज टू 4 हा तुमचा ऑप्शन नंबर सी आहे. बरोबर? तर हे आलं तुमचं सोल्युशन. कशाचं? तर इव्हेंट ई अकर्स ॲट लीस्ट 3 टाइम्स ची प्रोबॅबिलिटी काय असेल तर 97/25
25^4. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.